आपण सर्वांनी आज उशिरा भोजन केलेलं आहे आणि भोजनानंतरचे सत्र आहे याची जाणीव मला आहे. आणि काही सन्माननीय लोक वेळ मिळाला तर कसं सभागृहाबाहेर पडता येईल याची व्यवस्थासुद्धा करण्यामध्ये काही लोक मशगूल आहेत, याची मला जाणीव आहे. तरी देखील तुम्हाला खूप बोर होणार नाही. विषय क्लिष्ट असला तरी सोप्या भाषेमध्ये तुमच्याशी संवाद साधण्याचा मी प्रयत्न करणार आहे. अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलन 2026 या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. या संमेलनाचे अध्यक्ष आमचे स्नेही डॉक्टर SK गजबे साहेब, इथे समीक्षक म्हणून बसलेले ॲडव्होकेट अरुण सुरवाडे आणि या सभागृहामध्ये ज्यांनी आपलं वक्तव्य केलं, ज्यांचं भाषण आपण ऐकलं, असे आदरणीय देवीदास घोडेस्वार सर इथे आहेत, डॉक्टर सरोज डांगे मॅडम आहेत, त्यानंतर शुक्राचार्य गायकवाडजी आहेत, डॉक्टर KS इंगोले सर आहेत, अनेक मान्यवर या सभागृहामध्ये आहेत. आणि या संमेलनाचे सर्व आयोजक आमचे मित्र किशोर कांबळे आणि या सभागृहामध्ये आवर्जून माझ्या विनंतीनुसार आलेले डॉक्टर आंबेडकर चरित्र साधने समितीचे सदस्य आणि ज्येष्ठ साहित्यिक माननीय योगराज बागुलसुद्धा आलेले आहेत. आणि त्यांचं ते म्हणजे अगदी त्यांना कळून ते आले त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. उपस्थित बंधूंनो, सकाळपासून आपण अतिशय महत्त्वाच्या म्हणजे विषयावर भाषणं ऐकलीत. आणखी काही 2-3 विषय या ठिकाणी चर्चेले जाणार आहेत. बाबासाहेब आंबेडकर म्हटल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर कोण आहेत? म्हणजे बाबासाहेब आंबेडकर भारतीय घटनेचे शिल्पकार आहेत. बाबासाहेब आंबेडकर हे पददलितांचे नेते आहेत की बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताचे निर्माते आहेत? कारण बाबासाहेबांच्या संदर्भात अनेक लोक आपापल्या दृष्टिकोनातून आपापला आंबेडकर मांडण्याचा प्रयत्न करतात, लक्षात घ्या. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना समजून घेणं आवश्यक आहे. आणि बाबासाहेबांना समजून घ्यायचं असेल तर मी कसं समजणार? त्याचं क्रायटेरिया काय आहे? तर बाबासाहेब आंबेडकरांनी जे ग्रंथ लिहिलेत, जी ग्रंथ संपदा बाबासाहेब आंबेडकरांची आमच्या समोर आहे, त्या ग्रंथ संपदेमध्ये 2 गोष्टी आपल्याला दिसतात. आधुनिक भारताची निर्मिती कशी करायची, हे राष्ट्र कसं निर्माण करायचं. घोडेस्वार सरांनी सांगितलं आपल्या भाषणामध्ये की बाबासाहेबांनी संविधान सभेमध्ये स्पष्टपणे सांगितलं हे राष्ट्र नाही आहे. अनेक लोकांचा असा गैरसमज झालेला होता की भारत एक राष्ट्र आहे आणि बाबासाहेब आंबेडकर सांगतात की भारत हे राष्ट्र नाही, भारत हे विविध जातीमध्ये विभाजित झालेला लोकांचा देश आहे. अशा प्रकारची भूमिका बाबासाहेब मांडतात. आणि म्हणून आधुनिक भारत घडविण्याच्या दृष्टीनं बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जे विजन दिलं, आणि केवळ विजन नाही तर फिलॉसॉफी, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी आधुनिक भारताचा विकास करण्याच्या संदर्भात दिशा दिली, विजन दिलं, पण त्याचबरोबर एक फिलॉसॉफी दिली. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं जे
ग्रंथसंपदा आहे, ही ग्रंथसंपदा वाचल्यानंतर आम्हाला खरा आंबेडकर, हु इज डॉक्टर आंबेडकर, आमच्या लक्षात येतं की बाबासाहेब आंबेडकर हे या आधुनिक भारताला दिशा देणारे, एक फिलॉसॉफी देणारे एक महान नेते असल्याचं आपल्या लक्षात येतं. आणि म्हणून अशा या साहित्याच्या संदर्भात, म्हणजे साहित्य म्हणजे कादंबरी, कथासंग्रह किंवा कविता नाही, तर बाबासाहेब आंबेडकरांची प्रत्यक्ष ग्रंथसंपदा लिहिली. ही ग्रंथसंपदा आमच्यासाठी नव्हे तर प्रत्येक भारतीयांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण या ग्रंथसंपदेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलेली दिशा आणि तत्वज्ञान आहे. आणि म्हणून अखंड बाबासाहेब किंवा खरे बाबासाहेब जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर ते बाबासाहेब आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथसंपदेमध्ये दिसतात. आणि म्हणून बाबासाहेबांचे ग्रंथ वाचणं नाही, समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्या दृष्टीनं आजचं हे संमेलन आयोजित केलेलं आहे अध्यक्ष महोदय, ते संमेलन अतिशय ऐतिहासिक आणि महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. बंधूंनो, मला आयोजकांनी 2 विषय दिलेले आहेत. डॉक्टर आंबेडकरांचा परराष्ट्रीय दृष्टिकोन आणि बाबासाहेब आंबेडकरांचा राज्य समाजवाद. तर मी सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परराष्ट्रीय दृष्टिकोन काय आहे हे मी आधी समजून सांगणार आणि त्यानंतर मग दुसऱ्या विषयाकडे मी वळणार आहे. बंधूंनो, बाबासाहेबांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा असं लक्षात येतो की बाबासाहेब आंबेडकरांचं ज्याला म्हणू प्रभुत्व किंवा मास्टरी ही केवळ एका विषयामध्ये नव्हती. लक्षात घ्या, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात विश्लेषण करीत असताना त्यांच्या ज्ञानाचं आपण जेव्हा विश्लेषण करतो तेव्हा लक्षात येतं की बाबासाहेब आंबेडकरांची मास्टरी एका विशिष्ट विषयामध्ये नव्हती. राज्यशास्त्र, समाजशास्त्र, मानवशास्त्र, धर्मशास्त्र, इतिहास, संस्कृती इत्यादी विविध विषयावर बाबासाहेब आंबेडकरांची मास्टरी होती. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी विविध विषयावर, मी एखादा नेता एखाद्या विशिष्ट विषयावर आपला विचार मांडत असतो, पण त्या विषयासंदर्भात तो खोलात जात नाही. पण बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात असं लक्षात येतं की बाबासाहेब आंबेडकरांनी विविध विषयावर आपले विचार मांडलेत, ग्रंथलेखन केलं आणि त्या विषयाच्या खोलापर्यंत शिरण्याचा ते प्रयत्न करतात. आणि म्हणून आपल्याला लक्षात येईल की बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला केवळ संविधान दिलं नाही, संविधान देऊन बाबासाहेब मोकळे झाले असते तर संविधानासोबतच बाबासाहेबांनी विविध विषयाच्या संदर्भात, परराष्ट्र धोरण असेल, भारतीय अर्थव्यवस्था असेल, रुपयाचा प्रश्न असेल, डिफेन्सचा प्रश्न असेल, असे अनेक प्रश्न, अनेक समस्या या संदर्भात बाबासाहेबांनी आपला विचार मांडला असल्याचं आपल्या लक्षात येतं. आणि म्हणून त्या दृष्टीनं बाबासाहेब आंबेडकरांचा परराष्ट्रीय धोरणाबाबतचा काय दृष्टिकोन होता याबद्दल आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. लक्षात घ्या, बाबासाहेब आंबेडकरांचा भारताच्या परराष्ट्रीय धोरणाबद्दलचा एक स्वतंत्र दृष्टिकोन होता, जो दृष्टिकोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विकसित केलेला होता. आणि विशेष म्हणजे यांचा दृष्टिकोन ज्या तत्वावर आधारित होता ते म्हणजे लोकशाही तत्वावर. म्हणजे लक्षात घ्या,
की बाबासाहेब आंबेडकर जे काही मांडत होते, जे काही लिहित होते, त्याला एक विशिष्ट दृष्टिकोन आणि तत्त्वज्ञान असायचं. बाबासाहेबांनी कोणतंही म्हणजे गोष्ट म्हणा किंवा कोणती एखादी समस्या किंवा त्या समस्या उपाय हे हवेमध्ये मांडलेले नाही. तर बाबासाहेब अतिशय जिज्ञासू होते, त्या विषयाच्या खोलापर्यंत शिरायचे आणि त्यानंतर मग त्या विषयावर आपले मत मांडायचे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी एकदम अचानक परराष्ट्रीय धोरणाचा विचार मांडला नाही. लक्षात घ्या, बाबासाहेबांनी परराष्ट्रीय धोरणाचा विचार मांडला तो द्वितीय महायुद्धापासून, म्हणजे द्वितीय महायुद्धाच्या काळामध्ये बाबासाहेबांनी परराष्ट्रीय जो दृष्टिकोन मांडला तो अतिशय महत्त्वाचा आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये बाबासाहेब एक्झिक्युटिव्ह काउन्सिलर होते, माहीत आपल्याला, म्हणजे एक्झिक्युटिव्ह काउन्सिलर म्हणजे ज्याला आपण म्हणू की मंत्रिमंडळामध्ये होती, म्हणजे ब्रिटिशांच्या मंत्रिमंडळामध्ये बाबासाहेब होते. आणि त्यावेळेस बाबासाहेबांनी द्वितीय महायुद्धाच्या संदर्भात जी भूमिका घेतली ती भूमिका अतिशय महत्त्वाची आहे, ज्याचा ओझरचा उल्लेख आपले घोडेस्वार सरांनी केलेला होता. की बाबासाहेब असं प्रतिपादन करतात की द्वितीय महायुद्ध हे केवळ ब्रिटिश आणि जर्मन यांच्यामधलं युद्ध नाही आहे, कारण त्यावेळी हिटलरमुळे युद्ध झालं. आता आपण बघतो आता जे इराणच्या संदर्भात जे युद्ध सुरू आहे, हे युद्ध कोणी घडवून आणलं तुम्हाला माहीत आहे? याचा जनक कोण आहे तुम्हाला माहीत आहे? ट्रम्प की काय? डोनाल्ड ट्रम्प हा या युद्धाचा जनक आहे आणि त्यांनी युद्ध स्वतःहून घडवून आणलं. म्हणून लक्षात घ्या, नाटोचे जे सदस्य आहे, इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स या देशांनी नकार दिलेला आहे आणि यांनी ट्रम्पनी घडवून आणलेलं आहे. आणि द्वितीय महायुद्ध हे हिटलरनी घडवून आणलेलं होतं. हिटलर त्याचा जनक. आणि त्यावेळी दोन गट पडले, एक ब्रिटिशांचा गट आणि एक जर्मनीचा गट. आता बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही गटाकडे किंवा दोन जे गट पडले किंवा त्याकडे कसं बघतात? बाबासाहेब म्हणतात हे केवळ जर्मनीचं आणि ब्रिटनचं युद्ध नाही आहे, तर हे लोकशाही वर्सेस हुकुमशाही याचं युद्ध आहे. कारण हिटलर जो आहे, हिटलर हा फॅशिझम मांडणारा, नाझीवाद मांडणारा आणि हुकुमशाह, त्याला हुकुमशाह बनायचं होतं. आणि म्हणून बाबासाहेबांनी द्वितीय महायुद्धाच्या काळामध्ये स्पष्टपणे जी भूमिका घेतली की आपल्याला जर लोकशाही वाचवायची असेल आणि या भारतामध्ये सुद्धा लोकशाही आणायची असेल तर आपल्याला इंग्लंडच्या बाजूने लढलं पाहिजे. कारण इंग्लंड कोणासाठी लढत आहे? लोकशाहीसाठी. मग तुम्हाला लोकशाही पाहिजे की हुकुमशाही पाहिजे? नाझीवाद फॅशिझम हवा की लोकशाही हवी? अशा प्रकारचे विचार बाबासाहेब मांडतात. आणि म्हणून बाबासाहेब शेवटी म्हणतात की तुम्हाला जर या देशामध्ये मी लोकशाही, जगामध्ये लोकशाही टिकवायची असेल तर तुम्हाला इंग्लंडची जी बाजू आहे, ब्रिटिशांची बाजू घेतली पाहिजे. अशा प्रकारचा विचार बाबासाहेबांनी त्यावेळी मांडला. आणि ही परराष्ट्रीय धोरणाबद्दलची भूमिका प्रथम बाबासाहेबांनी मांडलेली होती. त्यानंतर बाबासाहेबांचा हा जो दृष्टिकोन आहे, हा दृष्टिकोन महत्त्वाचा हे तर लक्षात येईलच. बाबासाहेब आंबेडकर त्यावेळी लॉ मिनिस्टर होते, विधिमंत्री होते. परंतु बाबासाहेबांच्या मनामध्ये आणखी काय होतं, त्यांना काय वाटत होतं, ते या संदर्भातलं एक निवेदन, म्हणजे की बाबासाहेब मनात काय होतं त्या संदर्भात त्यांनी ज्यावेळी नेहरूंच्या म्हणजे नेहरू सरकारमधून त्यांनी राजीनामा दिला, तर राजीनामा देताना बाबासाहेबांनी जे निवेदन सादर केलेलं होतं ते निवेदन अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्या निवेदनामध्ये बाबासाहेब
असं प्रतिपादन करतात की त्याचे इट इज डिफिकल्ट टू अंडरस्टँड what is the principle underlying the distribution of government work among ministers which the prime minister followed? Is it capacity? Is it trust? Is it friendship? Is it pliability? आणि पुढे बघा, पुढचं वाक्य बघा, पुढे काय म्हणतात? I was not even appointed to be a member of main committee of the cabinet such as foreign affairs and the defense committee. बाबासाहेब स्पष्टपणे त्या निवेदनामध्ये, ते निवेदन 10 ऑक्टोबर 1951ला लोकसभेमध्ये दिलेलं होतं. त्या निवेदनामध्ये बाबासाहेब म्हणतात की नेहरूंनी जे मंत्रिमंडळ स्थापन केलं, कोणाला कोणतं म्हणजे खातं दिलं, हे कोणतं आधार दिलं, त्या आधार की विश्वास म्हणजे जवळचं आहे म्हणून दिलं, की विश्वास होता म्हणून दिलं, की त्या मंत्र्याची त्या किंवा त्या व्यक्तीची लायकी म्हणून त्याला दिलं, असे प्रश्न बाबासाहेब उपस्थित करतात. आणि बाबासाहेब शेवटी खंत व्यक्त करतात की म्हणजे मला साधं म्हणजे जी परराष्ट्रीय धोरणाची कमिटी होती किंवा संरक्षण जी कमिटी होती, त्या कमिटीवर सुद्धा मला साधं म्हणजे मेंबरसुद्धा घेतलं नाही, अशा प्रकारची खंत बाबासाहेब व्यक्त करतात. येऊन लक्षात येतं की बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये परराष्ट्रीय दृष्टिकोनाच्या संदर्भातलं जे विजन होतं ते विजन आधीपासूनच होतं, हे यावरून स्पष्ट होतं. म्हणजे अचानक बाबासाहेब आंबेडकर हे परराष्ट्रीय धोरणाबद्दल आपले विचार मांडत नाही, तर त्यांच्या मनामध्ये आधीपासूनच या देशाचं परराष्ट्रीय धोरण कसं असावं. कारण आपल्याला माहीत आहे की परराष्ट्रीय धोरण ठरवत असताना जगातल्या सर्व घडामोडींचा अभ्यास असायला हवा, त्याचबरोबर वेगवेगळ्या विषयावरचा अभ्यास असला पाहिजे. आणि बाबासाहेबांनी ते सर्व मिळवलेलं होतं. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की मला जर त्या कमिटीवर घेतलं असतं तर चांगलं झालं असतं, पण मला घेतलं नाही, अशा प्रकारचं दुःख बाबासाहेब व्यक्त करतात. त्यानंतर त्याच म्हणजे निवेदनामध्ये लक्षात घ्या, निवेदन कशाचं होतं? मंत्रिमंडळातून राजीनामा दिला त्याबद्दलचं निवेदन होतं. त्या निवेदनामध्ये बाबासाहेब कशी चिंता व्यक्त करतात लक्षात घ्या. त्या निवेदनामध्ये 10 ऑक्टोबर 1951ला बाबासाहेबांनी मंत्रिमंडळातून राजीनामा देण्याबाबतचं जे निवेदन सादर केलेलं होतं, त्या निवेदनामध्ये बाबासाहेब काय कोणती चिंता व्यक्त करतात? भारतीय परराष्ट्रीय धोरणाच्या संदर्भातली चिंता व्यक्त करतात. आणि ते म्हणतात की हे जे परराष्ट्रीय धोरण आहे हे चुकीचं आहे, हे बदललं पाहिजे. आणि म्हणून आणि एक आणखी गोष्ट स्पष्ट करतात की भारत ज्यावेळी स्वतंत्र झाला त्यावेळी भारताचे सर्व लोक मित्र होते, परंतु आता हे 51 वर्ष 1951 म्हणजे 4 वर्ष झालं, स्वातंत्र्यानंतर 4 वर्ष झालेत. आणि या 4 वर्षानंतर आता भारताचं म्हणजे भारताचे शत्रू नाही पण भारताचं हित व्यक्त करणारं किंवा भारताचा मित्र म्हणून कोणी राहिला नाही, अशा प्रकारची चिंता बाबासाहेब आंबेडकर त्या निवेदनामध्ये व्यक्त करतात. आणि म्हणून बाबासाहेबांचा जो विचार आहे म्हणजे 1951 मध्ये 1955 आपण बघितला की द्वितीय महायुद्धामध्ये बाबासाहेब परराष्ट्रीय धोरणाबद्दलची आपली भूमिका जाहीर करतात. त्याच्यानंतर 1951 मध्ये बाबासाहेब आंबेडकर त्या संदर्भात आपलं मत व्यक्त करतात. आणि इतकंच नाही तर एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की भारताचं परराष्ट्रीय धोरण जे होतं हे धोरण कोण तयार करीत होतं? 1947 पासून तर 64 पर्यंत कोण तयार करत होतं? कोण होते परराष्ट्र मंत्री? तेव्हा कोणीच परराष्ट्र मंत्री नव्हते. पंडित नेहरू हे प्रधानमंत्री होते आणि त्यांच्याकडे ते खातं होतं. आणि म्हणून लक्षात घ्या 1947 पासून ते 1964 पर्यंत जे काही परराष्ट्रीय धोरण तयार झालं ते नेहरू तयार करीत होते. आणि याबद्दलचं मी म्हणत नाही तर 26 ऑगस्ट 1954 मध्ये संसदेमध्ये प्रश्न उपस्थित केला का खासदारांनी. त्या ओडिसाचा खासदार महंत नावाचा एक खासदार, त्या खासदाराने प्रश्न उपस्थित केला आणि तो काय म्हणतो लक्षात घ्या, दॅट पार्लिमेंट हॅज नॉट बीन टेकन इन टू कॉन्फिडन्स इन शेपिंग अँड डायरेक्टिंग द फॉरेन पॉलिसी ऑफ इंडिया.
म्हणजे महंत, ओडिसामधला महंत नावाचा एक खासदार 26 ऑगस्ट 1954 त्या संसदेमध्ये मत मांडतो की नेहरूंनी जे काही धोरण तयार केले, परराष्ट्रीय धोरण, हे धोरण त्यांनी तयार करताना संसदेला सुद्धा लक्षात घेतलेलं नाही. म्हणजे परराष्ट्रीय धोरण भारताचं, पण कोण तयार केलं होतं? नेहरू. 1947 पासून तर 64 पर्यंत शेवटपर्यंत परराष्ट्र धोरण जे मंत्री होते, जे खातं होतं ते खातं त्यांच्याकडं होतं. आणि इतकंच नाही, S.K. शहानी एक पुस्तक लिहिलं, इंडियन फॉरेन पॉलिसी पास्ट, प्रेझेंट अँड टाईज वर्ड नावाचं एक पुस्तक त्यांनी 2017 लिहिलं. आणि त्या ग्रंथामध्ये त्यांनी हे म्हणलेलं आहे की नेहरू वॉज ऑल वेन इट्स कम टू फॉरेन पॉलिसी. म्हणजे फॉरेन पॉलिसी संदर्भात नेहरू सर्व काही होते, असं मत S.K. शहा यांनी मांडलेलं आहे. आणि त्यांनी आणखी एक आरोप केला, लक्षात घ्या, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं परराष्ट्रीय धोरण लक्षात घेत असताना इतर लोकांनी नेहरूंच्या धोरणाबद्दल काय विचार मांडला तो सुद्धा लक्षात घेणं आवश्यक आहे. तर S.K. शहा असं म्हणतात की त्यांनी म्हणजे परराष्ट्र धोरणावर, आपल्या परराष्ट्र धोरणावर नेहरूंनी आपला ठसा उमटवला. आणि त्यांनी कशाला महत्त्व दिलं? नेहरूंनी आपल्या वैयक्तिक भूमिकेला महत्त्व दिलं. परिणामी भारताचे जे काही परराष्ट्र धोरण आहे हे कमकुवत झालं. अशा प्रकारचं मत डॉक्टर S.K. शहा यांनी इंडियन फॉरेन पॉलिसी पास्ट, प्रेझेंट अँड टाईज विथ द वर्ल्ड या 2017च्या ग्रंथामध्ये मांडलेलं आहे. मी यावरून लक्षात येतो की या देशात जे परराष्ट्रीय धोरण आहे हे धोरण तयार करण्यामध्ये नेहरूंचा हात होता, नेहरूंची भूमिका महत्त्वाची राहिली. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी 1951 राजीनामा देताना नेहरूला टार्गेट केलेलं होतं. त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी 1951 शेड्यूल कास्ट फेडरेशनचं म्हणजे जाहीरनामा जाहीर केला होता, ज्याला आपण मॅनिफेस्टो म्हणतो. मॅनिफेस्टो बघा, 1951 बाबासाहेबांनी शेड्यूल कास्ट फेडरेशनचा जाहीरनामा जाहीर केला. आणि त्या जाहीरनाम्यामध्ये काही स्पेशल म्हणजे स्पेशल माहिती किंवा आम्ही काय करणार परराष्ट्र धोरणासंदर्भात तिथे प्रॉब्लेम्स ऑफ फॉरेन पॉलिसी नावाचं स्वतंत्र एक म्हणजे सब टायटल होतं. आणि त्या सबटायटलमध्ये बाबासाहेब असं प्रतिपादन 1951 प्रतिपादन करतात की नेहरूंचं परराष्ट्रीय धोरण हे चुकीचं आहे, हे ते स्पष्ट करतात. आणि पुढे ते म्हणतात केवळ चुकीचेच थांबत नाही, म्हणजे जे महापुरुष असतात एक गोष्ट ही वाईट असं म्हणतात, पण त्याचबरोबर काय योग्य आहे, त्याला पर्याय काय असला पाहिजे, त्या संदर्भात सुद्धा पर्याय ते देतात. आणि म्हणून बाबासाहेब त्यांच्या धोरणात टीका करतात. आणि ते असं म्हणतात की भारताचं जे परराष्ट्रीय धोरण आहे हे धरसोडीचं आहे. अशा प्रकारची टीका बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी करतात. आणखी महत्त्वाची गोष्ट, भारताला स्वातंत्र्य मिळालं त्याचबरोबर भारताचं विभाजन झालं. विभाजनाच्या संदर्भात थॉट्स ऑन पाकिस्तान बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे. आणि त्याच वेळी बाबासाहेब भारताच्या परराष्ट्रीय धोरणाबद्दल आपली भूमिका मांडत असताना बाबासाहेब म्हणतात की काश्मीरबाबतचं धोरण, संयुक्त राष्ट्रसंघामध्ये नेहरूंनी घेतलेली भूमिका, आणि तिसरं कोरियन युद्धाबद्दलची अनास्था, या गोष्टी बाबासाहेब त्या ठिकाणी मांडतात. आणि एका गोष्टी ते विश्लेषण अधिक करतात. ते म्हणतात की आता 2 देश झाले, भारताचं पार्टिशन झालं, भारत आणि पाकिस्तान, तर भारताची भूमिका पाकिस्तानची कशी असावी याबद्दलचं मत बाबासाहेब त्या शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या मॅनिफेस्टोमध्ये मांडतात. आणि ते असं म्हणतात की आमचे संबंध हे चांगले आणि मित्रभावाचे असले पाहिजे, चांगले शेजारी असणं आवश्यक आहे, अशा प्रकारची भूमिका देतात. आणि त्याचवेळी काश्मीरचा जो प्रश्न आहे, बाबासाहेब म्हणतात मुस्लिम बहुल जो भाग आहे तो पाकिस्तानला घ्यावा, तिथलं जर सार्वमत जर पाकिस्तानच्या बाजूने असेल तर पाकिस्तानला द्यावा. आणि लेह लद्दाख हे जे प्रदेश आहेत हे आपल्या भारतामध्ये घ्यावे, म्हणजे काश्मीरचा जो प्रश्न आहे हा सुटेल, अशा प्रकारची भूमिका होती. पण नेहरूंनी ऐकलं नाही. आणि त्यानंतर काय झालं आपण बघतोय
की 1947-48मध्ये सतत पाकिस्तान आणि भारतामध्ये दंगे झालेत, एकमेकांच्या विरोधात दंगे झालेत. त्याच्यानंतर 1965चं 17 दिवसाचं युद्ध झालं. त्यानंतर 1971मध्ये पाकिस्तानची युद्ध झालं, बांगलादेशची निर्मिती झाली. त्यानंतर आपण बघतो की कारगिल युद्ध, आणि आजही आपण बघतो की भारत आणि पाकिस्तान यांचे जे संबंध आहे हे संबंध आजही कसे तणावाचे आहेत. आणि याचं कारण काय, तर त्या संदर्भात बाबासाहेबांची भूमिका घेतली होती. बाबासाहेबांनी काश्मीरच्या संदर्भात जी भूमिका घेतली आणि सांगितलं की काश्मीरचा जो प्रदेश आहे तो त्या प्रदेश विभाजन करून तो प्रश्न सोडला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका घेतली होती. आणि आपण बघतो की बाबासाहेबांची भाकीत होतं परराष्ट्रीय धोरणाच्या संदर्भात आणि विशेषतः पाकिस्तानच्या संदर्भात हे कसं धोरण चुकीचं होतं हे आपल्या लक्षात येतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की त्याच शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या मॅनिफेस्टोमध्ये बाबासाहेब आंबेडकर चीनच्या संदर्भातलं मत म्हणण्यापेक्षा चीनसोबत आमची कशी पॉलिसी असली पाहिजे, आमचं कसं परराष्ट्रीय धोरण असलं पाहिजे या संदर्भात तिथे बाबासाहेब आपली भूमिका मांडतात. आणि भूमिका मांडत असताना बाबासाहेब असं म्हणतात की आपल्या परराष्ट्रीय धोरणाचं दुसरं केंद्र कोणतं आहे, चीन. बाबासाहेब स्पष्ट म्हणतात, द अदर सेंटर ऑफ अवर फॉरेन पॉलिसी विच हॅज मेड अदर नेशन्स अवर एनिमीज इज चायना. म्हणजे दुसरं जे केंद्र आहे आपल्या परराष्ट्रीय ते म्हणजे चायना. आधी या ठिकाणी तुम्हाला माहीत असेल युनो आहे, युनोमध्ये आपल्याला कायमस्वरूपी सदस्य मिळालं का सर? नाही, वाघ सर म्हणता बरोबर. अजून युनोमध्ये म्हणजे जे कायम सुरक्षा परिषद तिथे आपल्याला कायमस्वरूपी अजूनही सदस्यत्व मिळालेलं नाही, लक्षात घ्या. आणि सुरुवातीच्या काळामध्ये हे कायमस्वरूपी सदस्यत्व भारताने घ्यावं अशी युनोची भूमिका होती, लक्षात घ्या. युनोची भूमिका अशी होती की भारतानं या सुरक्षा परिषदेमध्ये कायम सदस्यत्व घ्यावं अशी ऑफर होती, ऑफर. आणि ती ऑफर कोणी नाकारली? नेहरूंनी नाकारली. का नाकारली? त्याचं कारण बाबासाहेब देतात. त्याचं कारण असं की चीनला काय वाटेल, चीनला काय वाटेल जर आपण याचं मेंबर झालो तर चीन आपल्याला रागावेल किंवा आपल्याशी मैत्री करणार नाही. मग इतर देशाला काय वाटेल याची चिंता आपल्या परराष्ट्रीय धोरणामध्ये. पण आपलं धोरण काय असलं पाहिजे, आपल्या देशाचं काय असलं पाहिजे, काय भूमिका असली पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर स्पष्टपणे या संदर्भात असं म्हणतात की नेहरूंची जी भूमिका आहे ही भूमिका अतिशय चुकीची आहे. आणि बाबासाहेब ही भूमिका घेतात, कशा आधारावर घेतात लक्षात घ्या. म्हणजे बाबासाहेब कोणती गोष्ट मांडत असताना केवळ विजन देत नाही, फिलॉसॉफी म्हणतात, तत्वज्ञान देतात. आणि ते म्हणतात की आपण लोकशाही स्वीकारलेली आहे, मग आपण लोकशाहीच्या बाजून लढलं पाहिजे की हुकुमशाहीच्या बाजून लढलं पाहिजे. म्हणजे त्या 1954मध्ये जे बाबासाहेबांनी फॉरेन पॉलिसी संदर्भात जे भाषण दिलं संसदेमध्ये, अप्रतिम अशा प्रकारचं भाषण, मी आजही प्रासंगिक ठरावं अशा प्रकारचे भाषण आहे 54मधलं. आणि यासाठी ते प्रासंगिक आहे, ऐतिहासिक आहे की नंतरच्या काळामध्ये बाबासाहेबांनी 1954मध्ये संसदेमध्ये जे मांडलं परराष्ट्रीय धोरणाबद्दल, जो विचार मांडला त्याची प्रचिती नंतरच्या काळामध्ये आली, लक्षात घ्या. हे बाबासाहेबांनी जे मांडलं 54 ते नंतर, आणि नेहरू कसे चुकीचे ठरतात हे आपल्याला लक्षात येतं. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की आपलं परराष्ट्रीय धोरण हे लहरी नसावं. आत्ताचं डोनाल्ड ट्रम्पचं म्हणजे डिसिजन किंवा त्याचं निर्णय कसे आहेत तुम्हाला माहिती आहे. तुम्ही ऐकत नाही का, टॅरिफ लावेल, जास्त हे कराल तर टॅरिफ लावेल, आणि त्यांनी टॅरिफ वाढवलं. इकडे इराणच्या संदर्भात म्हणजे युद्ध म्हणजे लहरी. म्हणून बाबासाहेब म्हणतात की आपलं परराष्ट्रीय धोरण तत्कालीन जे होतं, बाबासाहेब म्हणतात हे लहरी धोरण आहे, म्हणजे आजच्या भाषेमध्ये ट्रम्पचं धोरण आहे. आणि म्हणून त्या संदर्भात आपल्याला इथे विचार करायचा. आणि म्हणून भारत असं म्हणतात की या धोरणामध्ये म्हणजे आत्ताचं जे परराष्ट्रीय धोरण आहे या धोरणामध्ये आपण
म्हणजे धोरणाला विरोध केला पाहिजे, अशा प्रकारची स्पष्ट भूमिका घेतलेली आहे. आणि त्यांनी बाबासाहेब असं म्हणतात की आपल्याला कायमचं युनोचं सदस्यत्व मिळणार ते आपण स्वीकारावं. आपण त्या माओला, तेव्हा माओ होता, माओ म्हणजे ज्यांनी चीनमध्ये क्रांती घडवून आणली, माओ. तर माओ, बाबासाहेब असं म्हणतात की माओचे धोरण जे आहे हे हुकुमशाहीचं धोरण आहे. आणि त्याच वेळी बाबासाहेबांनी एक स्पष्टपणे इशारा दिला होता आणि प्रत्यक्ष पुरावा दिला की रशिया, दुसरं महायुद्ध झालं त्याच्यानंतर मग काय परिणाम झाले. दुसऱ्या महायुद्धानंतर एक तुम्हाला लक्षात आलं असेल की सर्वत्र कम्युनिझमचा प्रभाव वाढत होता. त्याला बाबासाहेबांनी फार चांगली उपमा दिली आहे. ज्याप्रमाणे जंगलामध्ये वणवा लागतो, आग लागली की वणवा, आणि त्या वणव्यामध्ये काही खाक होतं. बाबासाहेब म्हणतात की द्वितीय महायुद्धानंतर जे कम्युनिस्ट राष्ट्र आहे, या कम्युनिस्ट राष्ट्रांनी अनेक राष्ट्र गिळंकृत केले. त्यांनी 10 राष्ट्राची उदाहरणं दिलीत. ती 10 राष्ट्र गिळंकृत केली. आणि आपण आज बघतो युक्रेन, आज युक्रेनवर रशिया, आजही युद्ध चालू, 3 वर्ष युद्ध सुरू आहे युक्रेनवर. काय युक्रेन आम्हाला मिळाला पाहिजे. किंवा बाबासाहेबांनी चीनबद्दलचं सांगितलं, चीनसुद्धा आपल्याला धोकादायक आहे. आणि बाबासाहेबांच्या या म्हणजे म्हणण्याची प्रचिती आपल्या नंतर आली. आपण बघतो की नंतर चीननं आपल्याला युद्ध केलं. अनेक त्याच्या घटना आपल्याला दिसतात की नंतर चीनने आपल्याशी युद्ध केलं आहे, आपल्या लक्षात येईल. तर अशा प्रकारच्या अनेक घटना या आपल्या दिसतात. आणि म्हणतात, बाबासाहेब म्हणतात की हे आपलं चुकीचं धोरण आहे, म्हणजे आपलं जे परराष्ट्रीय धोरण चुकीचं आहे. आणखी एका गोष्टी उल्लेख ते करतात की नेहरूचं किंवा भारताचे जे परराष्ट्रीय धोरण आहे हे 3 गोष्टीवर आधारित आहे. पहिली गोष्ट म्हणजे पीस, म्हणजे शांतता. दुसरी गोष्ट म्हणजे कम्युनिझम आणि लोकशाही याचं सहअस्तित्व. आणि तिसरं CO2. तर पहिली शांतता, बाबासाहेब असं म्हणतात की शांतता जी आहे ना, ज्याप्रमाणे आपले हक्क हे भीक मागून मिळत नसतात, त्याप्रमाणे शांतता, आम्ही नम्र झालो म्हणजे शांतता मिळत नाही. म्हणजे चीनसारख्या किंवा कम्युनिझम सारख्या देशासमोर आपण जर नतमस्तक झालं तर शांतता मिळणार नाही, याची जाणीव बाबासाहेब होती. आणि म्हणून शांतता ही प्रस्थापित करण्यासाठी तुम्ही सुद्धा बळकट झालं पाहिजे. आपलं परराष्ट्रीय धोरण अशा प्रकारे असलं पाहिजे की एक वेगळी इमेज आपल्या देशाची निर्माण झाली पाहिजे. अशा प्रकारची भूमिका बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेली होती. आणि म्हणून दुसरा जो मुद्दा आहे की साम्यवाद आणि लोकशाही याचं सहअस्तित्व कधीच राहू शकत नाही. इथे चीन किंवा रशियाचं जर उदाहरण घेतलं तर पुतीन माहीत आहे आयुष्यभर तो कोण आहे तिथे, तो अध्यक्ष राहणार आयुष्यभर, मरेपर्यंत पुतीन तिथला अध्यक्ष राहणार आहे, म्हणजे हुकुमशाही. आपलं इथलं चीनमध्ये सुद्धा तीच परिस्थिती. म्हणजे तिथले जे राष्ट्राध्यक्ष किंवा तिथले जे राष्ट्रप्रमुख आहे ते आयुष्यभर ते टिकून राहतं. म्हणजे ती हुकुमशाही आहे. आणि तिथे लोकशाहीला जागा नाही. आणि हे देश इतर देशांना गिळंकृत करीत असतात. आजही आपण बघतो रशिया प्रयत्न करून राहिला की अमेरिकेचा दबाव आणण्याचा प्रयत्न करतायत आपल्या, म्हणजे इराणचं जे चालू आहे. तर रशिया कुणाला मदत करण्याचा प्रयत्न करत आहे, इराणला मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि म्हणून या संदर्भात बाबासाहेबांची भूमिका होती ती अत्यंत स्पष्ट होती. आणि म्हणून ते म्हणतात या साम्यवादी आणि मुक्त लोकशाही या दोन्ही गोष्टी एकत्र राहू शकत नाही. या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि त्या संदर्भातला आणखी तिसरी CO2 जी संघटना आहे, जी साऊथ ईस्ट आशिया ट्रिटी ऑर्गनायझेशन जी आहे, ज्याला आपण दक्षिण पूर्व आशियाई करार संघटना असं म्हणतो, की या CO2, तर ही जी संघटना आहे, बाबासाहेब म्हणतात की भारताने या संघटनेला विरोध केला आहे, नेहरूंनी विरोध केलेला आहे. बाबासाहेब म्हणतात हे चुकीचं धोरण आहे. ही संघटना का निर्माण झालेली आहे, बाबासाहेब म्हणतात नेहरूला कळलंच नाही की ही संघटना का निर्माण झाली आहे. बाबासाहेबांच्या शब्दामध्ये जर सांगायचं झाल्यात, बाबासाहेब असं म्हणतात की ही जी संघटना निर्माण झालेली आहे ही संघटना प्रामुख्यानं म्हणजे
म्हणजे ही जी देश आहे, साम्यवादी देश आहे, या साम्यवादी देशापासून इतर लहान देशांना सुरक्षित ठेवणं, त्यांचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी शेवटीची भूमिका आहे. पण ती नेहरूंना मान्य नाही, कारण नेहरू हे कोणत्या बाजूचे आहेत? नेहरू हे साम्यवादी किंवा नेहरू चीन आणि रशियाच्या बाजूचे आहेत, अशा प्रकारची भूमिका हे करतात. आणि म्हणून बाबासाहेब असं म्हणतात की रशियाला काय वाटेल, म्हणजे बाबासाहेब शब्दामध्ये, अँड सेकंडली फ्रॉम द फिअर ऑफ व्हॉट रशिया विल थिंक इफ इंडिया जॉईन द CO2. म्हणजे CO2 जॉईन झालं, CO2 मेंबर झाला तर रशियाला काय वाटेल? संयुक्त राष्ट्रसंघामध्ये सदस्यत्व मिळालं पण चीनला काय वाटेल, अशा प्रकारचं धोरण होतं. आणि म्हणून बाबासाहेब स्पष्टपणे म्हणजे याच्याबद्दल स्पष्टपणे भूमिका म्हणतात की हे जे धोरण आहे, भारताचं परराष्ट्रीय धोरण जे आहे, हे मुळातच चुकीचं आहे. त्याला काही विजनच नाही आणि फिलॉसॉफी तर नाहीच नाही. अशा प्रकारची टीका बाबासाहेब आंबेडकर करतात. आणि म्हणून बाबासाहेब असं म्हणतात की भारतावर आक्रमण करण्याच्या संदर्भात म्हणजे आणि अशी अनेक परिस्थिती निर्माण झाली की अनेक राष्ट्र भारतावर आक्रमण करू शकतात. चीन आहे, पाकिस्तान, अशा प्रकारचं विश्लेषण बाबासाहेब त्या ठिकाणी करतात आणि एक निष्कर्ष मांडतात. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर परराष्ट्रीय धोरणाचं सगळं विश्लेषण केल्यानंतर काय निष्कर्ष मांडतात? एका वाक्यामध्ये बाबासाहेब असं म्हणतात, फार अतिशय मार्मिक अशा प्रकारचं बाबासाहेबांचं विधान आहे. बाबासाहेब असं म्हणतात, द की नोट ऑफ अवर फॉरेन पॉलिसी इज टू सॉल्व द प्रॉब्लेम्स ऑफ अदर कंट्रीज. इतर देशांचे प्रश्न सोडवण्याचं आपलं जे परराष्ट्रीय धोरण त्याचं की नोट म्हणजे त्याची मुख्य भूमिका आहे. अँड नॉट टू सॉल्व द प्रॉब्लेम्स ऑफ अवर नेशन्स, म्हणजे अवर ओन, म्हणजे आपले प्रश्न सोडवायचे नाही. म्हणजे आपलं परराष्ट्रीय धोरण कसं आहे, आपले प्रश्न सोडवायचे नाही, दुसऱ्या देशाचे प्रश्न सोडवण्यासाठी आमचं परराष्ट्रीय धोरण आहे. अशा प्रकारची सटीक टीका बाबासाहेब आंबेडकर या परराष्ट्रीय धोरणावर करतात. टाइम्स नावाचं एक मॅगझिन आहे, त्यांनी एप्रिल 2021मध्ये एक लेख एप्रिल 2015मध्ये एक लेख लिहिला होता टाइम्सनं. आणि त्या संदर्भात बाबासाहेबांबद्दल त्यांचं मत काय आहे परराष्ट्रीय धोरणाबद्दल. टाइम्स असं म्हणतं, द टाइम्स मॅगझिन रिमार्क दॅट डॉक्टर आंबेडकर इज नॉट द फर्स्ट इम्पॉर्टंट इंडियन ऑफिसर who had attacked Nehru openly for being too friendly to raid China and not friendly enough to the US. म्हणजे टाइम्ससारख्या एका मॅगझिननी अशा प्रकारचं मत व्यक्त केलं होतं की बाबासाहेब आंबेडकर हे म्हणजे चीनच्या विरोधात, साम्यवादाच्या विरोधात भूमिका घेतात आणि नेहरूंची भूमिका कशी चुकीची सांगतात, अशा प्रकारे त्यांनी मत व्यक्त केलेलं होतं. आणि त्याचबरोबर डॉक्टर खन्नांनी आणखी एक मत, म्हणजे आपल्याला काय वाटतं त्यापेक्षा इतर विचारवंत, इतर लेखक बाबासाहेबांच्या भूमिकेबद्दल, बाबासाहेबांनी परराष्ट्र धोरणाची भूमिका घेतली त्याबद्दल त्यांचं काय मत आहे ते लक्षात घेणं आवश्यक आहे. V.N. खन्ना आपल्या फॉरेन पॉलिसीच्या ग्रंथामध्ये प्रतिपादन करतात, आंबेडकर फोरसाइड ऑन द अपकमिंग वर्ल्ड अदर प्रूव्ड राईट विथ द फॉल ऑफ बर्लिन वॉल. म्हणजे बघा, बर्लिनची वॉल म्हणजे तुम्हाला माहीत असेल, द्वितीय महायुद्धामध्ये जर्मनीचे बर्लिन शहराचे 2 भाग झाले, एक कॅम्युनिझम असल्या जर्मनी आणि एक लोकशाही जर्मनी. ती भिंत टाकण्यात आली होती, तुम्हाला माहीत असेल, द्वितीय महायुद्धानंतर बर्लिनची भिंत प्रसिद्ध आहे. ती बर्लिनची भिंत नंतर पडली नाही, पाडली. लोकशाहीचे जे विचार होते, लोकशाहीचं म्हणजे समज करण्याचे लोक ते म्हणाल की आम्हाला आता बर्लिन वेगळं नको, आम्हाला लोकशाही पाहिजे. ती बर्लिनची भिंत पडली. खन्ना असं म्हणतात की बर्लिनची भिंत पडली, बाबासाहेबांनी जे फोरसाईट किंवा जे विजन होतं ते विजन सत्य ठरलं, असं V.N. खन्ना आपल्या त्या ग्रंथामध्ये प्रतिपादन करतात. आणि ते म्हणतात की बाबासाहेबांचं जर ऐकलं असतं तर आपली राजकीय म्हणजे जे 50 वर्ष जी आहे म्हणजे भारत आणि अमेरिकेच्या संबंधात जी 50 वर्ष आहे ती वर्ष वाया गेली नसते, अशा प्रकारचं मत बाबासाहेब या ठिकाणी मांडतात. आणि यावेळी आपल्या लक्षात येतो की बाबासाहेबांचे परराष्ट्रीय धोरण आहे ती किती वेगळं होतं. अशा प्रकारचे अनेक मुद्दे आहे, परंतु वेळेचा अभाव असल्यामुळे ते सांगणं शक्य नाही.
अशा पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे भारताचं परराष्ट्र धोरण सांगितलं. आणि त्यांनी त्यावेळी 1954मध्ये नेहरूंनी जे एक करार केला चीनसोबत, तुम्हाला माहिती असेल चीनसोबत, काय त्या कराराचं नाव आहे? 1954मध्ये पंचशील, बरोबर आहे, पंचशील करार, बरोबर आहे, पंचशील करार. पंचशील आपला शब्द माहीत आहे. तो पंचशील करार 1954मध्ये केला होता. बाबासाहेब आंबेडकरांनी आधी वॉर्निंग दिली होती नेहरूंना की तुम्ही हा करार करू नका, तरी तो करार केला. आणि त्या संदर्भातलं बाबासाहेबांचं जे भाषण आहे संसदेमधलं, त्यावर फार टीका केली आहे की ते म्हणतात की चीनच्या धोरणामध्ये किंवा त्यांच्या शब्दकोशामध्ये हे म्हणजे पंचशील हे असू शकत नाही. म्हणजे आणि विशेषतः जे म्हणजे जे साम्यवादी देश आहे त्या देशाच्या तर शब्दकोशात हे शब्दच राहू शकत नाही, अशा प्रकारची टीका त्यावेळी केलेली होती असं आपल्या लक्षात येतं. आणि यावर आपल्या लक्षात येत थोडक्यात मी समारोप करतो आहे की बाबासाहेबांचे परराष्ट्र धोरण आहे, हे परराष्ट्र धोरण आजही म्हणजे 2026मध्ये बाबासाहेबांनी 1951-54 मध्ये धोरण मांडलेलं होतं परराष्ट्र धोरण. आणि आज आपण बघतोय 2026 म्हणजे जवळ 51 पासून तर जवळपास 75 वर्ष होत आहेत. त्यावेळी बाबासाहेब जो परराष्ट्र धोरणाबद्दलचं जे विजन आणि फिलॉसॉफी मांडली ती आज सुद्धा इस्रायल आणि अमेरिकेनं इराणवर युद्ध लादलं ट्रम्पमुळे. आणि आज आपण बघतोय की जग नाटो त्यामध्ये सहभागी झाले नाहीत, म्हणजे फ्रान्स असेल जर्मनी असेल युद्ध झाले नाही. आणि म्हणजे बघा अजून आपले कोणीतरी मुख्य प्रधानमंत्री आधी जाऊन येतात इस्रायलला, एक त्यांचा सत्कारही तिथे होतो. आणि दोन दिवसानंतर आपले इस्रायलचे म्हणजे जे प्रमुख आहेत नेतान्याहू ते युद्ध जाहीर करतात. म्हणजे काय कुठली नीती मला माहीत नाही. परराष्ट्रीय धोरण जे आहे बाबासाहेबांचं ते आपल्या लक्षात येतं. आणि यावरून लक्षात येतं की आपलं परराष्ट्रीय धोरण म्हणजे आपल्या देशाचा विकास करायचा नाही. बाबासाहेबांचं स्पष्ट मत होतं की आपलं जे परराष्ट्रीय धोरण आहे की आपला आधी विकास झाला पाहिजे, बलाढ्य झाला पाहिजे, हा देश सक्षम झाला. आता जे युद्ध आहे यामध्ये कोण सरस ठरलं? अमेरिका सरस ठरली की इराण सरस ठरलं? इराण सरस ठरलं. लोक आता इराणबद्दल एक वेगळं म्हणजे आधी जी भूमिका होती किंवा जे काही मत होते बदललं लोकांचं. अमेरिकेला सुद्धा म्हणजे बदलावं लागेल आता. आणि तुम्हाला पाहिजे असेल मागल्या आठवड्यामध्ये अमेरिकेमध्ये इस्रायलमध्ये जी निदर्शनं झालीत, लोक रस्त्यावर आलेत, संपूर्ण अमेरिका रस्त्यावर आला आणि सांगितलं या युद्धाला आमचं समर्थन नाही, इराणचं बरोबर इराणचं आमचं समर्थन नाही. युरोप खंडामध्ये सुद्धा लोक रस्त्यावर आले. याला लोकशाही म्हणतात, ही लोकशाही. आणि आपल्या भारतामध्ये तो एकच म्हणतो मैं सब कुछ है. आधी चाकर म्हणत होता, खुर्ची काय तुमचा सेवक म्हणत होता. आणि आता आपण बघतोय 15 वर्षामध्ये चिकटूण आहे जी असते ग्रामीण भागामध्ये गायला काय म्हणतात ते चिकट निघत नाही, गोचुडी. आता तेच लोक गोचुडी सारखे त्या 15 वर्षामध्ये खुर्चीला चिकटूण आहे. आता काय म्हणायचं? तर म्हणून हे जे परराष्ट्रीय धोरण आहे बाबासाहेबांनी त्यावेळी जो विचार मांडतो अतिशय महत्त्वाचा. आणि आजच्या पार्श्वभूमीवर मी किशोर कांबळे साहेबांना धन्यवाद देतो की असे महत्त्वाचे विषय की जे म्हणजे आता त्याला म्हणजे प्रासंगिक आहेत असे विषय त्यांनी ठेवलेत. आणि आज सुद्धाच्या या इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर बाबासाहेब आंबेडकरांचा परराष्ट्रीय धोरणाचा जो विषय आहे तोही प्रासंगिक असल्याचं आपल्या लक्षात येतो. इथे मी थांबतो. पण दुसरा जो विषय अगदी 10 मिनिटामध्ये मी मांडतो. आधी मी थोडं वेगळ्या भाषेमध्ये बरं बाबासाहेब किती घटना लिहिल्यात? बाबासाहेब किती राज्यघटना लिहिल्यात? बाबासाहेब आंबेडकर किती राज्यघटना लिहिल्यात? एक लिहिले आम्हाला माहीत आहे. भारताचं संविधान आम्हाला माहीत आहे बाबासाहेबांनी लिहिलं. 3 लिहिल्या. यस करेक्ट सर, बरोबर आहे. बाबासाहेबांनी 3 राज्यघटना लिहिल्यात. अतिशय बरोबर आहे सर, धन्यवाद सर, बरोबर बोललेत, मला लक्षात नव्हतं सर. 3 लिहिल्यात. पहिली कधी लिहिली? मुंबई प्रांताची लिहिली. सायमन कमिशनला जे सादर केलं प्रेसिडेन्सी
त्यामध्ये म्हणजे मुंबईची राज्यघटना बाबासाहेबांनी लिहिली 1928 मध्ये, आणि दुसरी राज्यघटना कुठे लिहिली? यस, करेक्ट, स्टेट अँड मायनॉरिटीमध्ये लिहिली. लक्षात घ्या बरं. आणि त्या संदर्भात म्हणजे बाबासाहेब बघा, म्हणजे बाबासाहेब दूरदृष्टी लक्षात घ्या. काय नाव दिले लक्षात घ्या? स्टेट्स अँड मायनॉरिटी, व्हॉट आर देअर राईट्स अँड हाऊ टू सेक्युअर इन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ फ्री इंडिया. बाबासाहेबांनी कॉन्स्टिट्यूशन लिहिलं आणि ज्याचा उल्लेख घोडेस्वार सरांनी केला होता प्रिअम्बलच्या संदर्भात. प्रिअम्बलचा पहिला शब्द काय? वी द पीपल, बरोबर आहे? वी द पीपल ऑफ इंडिया, बरोबर आहे? आणि हा शब्द कधी आला? नंतर आला ना सर. कुठे चर्चा? ते 1947 मध्ये 48 मध्ये चर्चा झाली, 49 मध्ये आहे, बरोबर आहे? आणि बाबासाहेब हा शब्द कधी वापरला? बाबासाहेबांनी स्टेट मायनॉरिटीची म्हणजे प्रिअम्बल लिहिला, प्रिअम्बल. आणि त्या प्रिअम्बलचं पहिलं म्हणजे त्याचं नाव कसं दिलं? कॉन्स्टिट्यूशन ऑफ द युनायटेड स्टेट्स ऑफ इंडिया. फेडरेशन नाही सर, बरोबर आहे तुमचं म्हणा, फेडरेशन नाही, युनियन. त्याचं नाव, टायटल असं दिलं, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, स्टेट्स ऑफ इंडिया, आय एम सॉरी, कॉन्स्टिट्यूशन ऑफ द युनायटेड स्टेट्स ऑफ इंडिया असं नाव दिलं. आणि प्रपोज प्रिअम्बल दिलं तिथे. आणि त्याचे शब्द होते वी द पीपल, वी द पीपल, वी द पीपल. म्हणजे ही जे प्रिअम्बल आहे, हे प्रिअम्बल बाबासाहेबांच्या म्हणजे विचारातून आलं, हे स्पष्ट होत आहे. तर ती बाबासाहेबांची आयडिया होती. आणि म्हणून प्रिअम्बल जे आहे हे म्हणजे बाबासाहेबांनी म्हणजे भारताची म्हणजे स्वतंत्र भारत राज्यघटना कशी असावी याबद्दलचं रूपरेषा आखली होती. आणि त्यामध्ये त्या राज्यघटनेमध्ये, प्रस्तावित राज्यघटनेमध्ये म्हणजे ही बाबासाहेबांचं प्रस्तावित भारतीय संविधान होतं, प्रपोज होतं प्रस्तावित. म्हणजे बाबासाहेबांनी देशाच्या प्रस्तावित संविधानामध्ये तिथलं आर्टिकल 2 आणि आर्टिकल 2 मधला सेक्शन 2 आणि त्याच्यामध्ये एक अतिशय महत्त्वाचं म्हणजे टायटल दिलं होतं, रेमेडीज अगेन्स्ट इन्व्हेशन ऑफ फंडामेंटल राईट्स. म्हणजे आपण लक्षात घ्या, म्हणजे बाबासाहेब राज्यसंवाद कुठे मांडला, त्याचं मूळ कुठे हेच लक्षात घ्या. आपला विषय काय? बाबासाहेब आंबेडकरांचं राज्य समाजवाद. पण बाबासाहेब आंबेडकर आपला राज्यसंवाद मांडत असताना त्याच्या मुळाशी जातात आणि त्या संदर्भात घटना तयार करत म्हणतात की हे कशामध्ये असलं पाहिजे, म्हणजे रेमेडीज अगेन्स्ट इन्व्हेशन ऑफ फंडामेंटल राईट्स, म्हणजे लोकांच्या मूलभूत हक्काच्या उल्लंघनाच्या विरुद्ध काही तरतुदी केल्या पाहिजे तरच. आणि त्या तरतुदीमध्ये मग काय त्यांनी त्या तरतुदीमध्ये लक्षात घ्या, म्हणजे ह्युमन राईट मानवी अधिकारांचं उल्लंघन होऊ नये म्हणून ज्या तरतुदी बाबासाहेबांनी केल्या त्या तरतुदीमध्ये या देशाची अर्थव्यवस्था कशी असावी ते सांगतो. म्हणजे इथल्या लोकांचं आर्थिक जीवन कसं असावं त्या संदर्भातलं आणि त्याबद्दल मग सविस्तर ते मांडतात. त्याचा मी अधिक उल्लेख करणार म्हणजे विस्तारात उल्लेख करणार नाही, परंतु लक्षात घ्या म्हणजे आर्थिक जीवनाचा जो भाग आहे म्हणजे लोकशाही बाबासाहेब फार इथे परखडपणे मांडलेला लक्षात घ्या. म्हणजे तो आपल्या भारतीय संविधानामध्येच का आहे याचं इतकं सुंदर विश्लेषण घोडेस्वार सर थेट स्टेट अँड मायनॉरिटीमध्ये केलेलं आहे. तसं विश्लेषण मला कुठे दुसरीकडे आढळलंच नाही. अतिशय बारबी विश्लेषण केलेलं आहे. केवळ बाबासाहेबांनी स्टेट सोशलिझम मांडला नाही तर काम त्याची का आवश्यकता आहे आणि त्या संदर्भात काय तरतुदी करायला पाहिजे याबद्दलचं एक म्हणजे याला म्हणून एक मूलभूत अशा प्रकारची गोष्ट बाबासाहेब यामध्ये मांडलेली आहे. आणि म्हणून त्या संदर्भात म्हणजे विशेष म्हणजे समाज आपला माहिती इथे दोन शब्द आहेत, स्टेट सोशलिझम, राज्य आणि समाजवाद. आता स्टेट कशासाठी आणलं त्याचं फार सुंदर विश्लेषण बाबासाहेबांनी केलेलं आहे. म्हणजे इथे स्टेट म्हणजे समाजवाद आपला माहिती, समाजवाद ही एक संकल्पना आहे की जिथे म्हणजे सर्व म्हणजे समाजाच्या मालकीचं असलं पाहिजे. समाजवाद ही संकल्पना आहे, समाजवाद ही संकल्पना आहे
आणि स्टेट शब्द कशाचा अर्थ आहे? मेथडचा अर्थ. म्हणजे आम्हाला जर समाजवाद आणायचं असेल, भारतामध्ये समाजवाद आणायचं असेल, आम्हाला स्टेटच्या माध्यमातून, संविधानाच्या माध्यमातून, लक्षात घ्या, म्हणजे भारतीय संविधानाच्या माध्यमातून आम्हाला संविधान म्हणजे समाजवाद आणावं लागेल. आणि म्हणून त्याला स्टेट सोशलिझम असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून त्या संदर्भात संकल्पना बाबासाहेबांनी मांडलेली आहे. आपल्याला माहीत आहे की या देशामधलं म्हणजे या देशामध्ये विषमता आहे ग्रामीण भागामध्ये. म्हणजे आर्थिक विषमता कशावर आहे ग्रामीण भागामध्ये? शेतीच्या आधारावर आहे. म्हणजे सर्व जे शेती आहे, आपण आजही बघतो खेड्यापाड्यामध्ये बहुतांशी शेती आहे, ही विशिष्ट लोकांकडे 400-500 एकर जमीन आहे. आणि बाकीचे लोक जे आहेत त्यांच्याकडे जमीन ते शेतमजूर आहे. आणि म्हणून भूमिहीनाचा सत्याग्रह आपल्या देशामध्ये रिपब्लिक पक्षाने शेड्यूल कास्ट फेडरेशननी सुद्धा राबवलेला होता. तर या देशामध्ये जी आर्थिक विषमता आहे ती जमिनीच्या आधार होते. आणि म्हणून बाबासाहेब काय म्हणतात की जमिनीचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे. जमिनीचं राष्ट्रीयकरण झाल्याबरोबर ग्रामीण भागामध्ये जे शेतकरी किंवा शेतमालक किंवा जमीनदार आहेत ते राहणार नाहीत, शेतमजूर राहणार नाही, सर्व समान. म्हणजे बाबासाहेबांची भूमिका होती. लक्षात घ्या की बाबासाहेब आंबेडकर केवळ दिशा देत नाही, त्याच्या पाठीमागे बाबासाहेबांचं विशिष्ट तत्त्वज्ञान आहे, विशिष्ट फिलॉसॉफी आहे आणि ती बाबासाहेब देतात. आणि म्हणून बाबासाहेब स्वतःच आपल्या याच्यामध्ये म्हणतात की स्टेट सोशलिझम म्हणजे कसं आहे, त्याबद्दल बाबासाहेबांचं वाक्य आहे, द प्लॅन हॅज टू स्पेशल फीचर्स. या प्लॅनचे विशेष वैशिष्ट्य आहेत. वन, इट इज प्रपोजेस स्टेट सोशलिझम इन इम्पॉर्टंट फील्ड ऑफ इकॉनॉमिक लाईफ. म्हणजे लोकांच्या आर्थिक जीवनामध्ये स्टेट म्हणजे सोशलिझम असलं पाहिजे. आर्थिक जीवन महत्त्वाचं आहे. आज आपण बघतो की आज काय दिसतंय या देशातलं चित्र बघा की आज असं दिसतंय आणि अनेक अर्थशास्त्रज्ञांसुद्धा आपलं मत व्यक्त केलं आहे की अलीकडे आपल्या देशातली जी आर्थिक दरी आहे ही दिवसेंदिवस वाढत आहे. जे श्रीमंत आहेत ते अधिक श्रीमंत होत आहेत आणि गरीब अधिक गरीबंत होत आहे, म्हणजे गरीब होत आहे. अशा प्रकारची आर्थिक दरी आहे, ही आर्थिक दरी बुजवणं आवश्यक आहे, पण त्या दृष्टीनं कोणतेही प्रयत्न होत नाही. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की आर्थिक जीवनाच्या महत्त्वपूर्ण क्षेत्रामध्ये राज्य समाजवाद असला पाहिजे. अँड देन लक्षात, आणि ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे, द सेकंड स्पेशल फीचर of the plan is that it does not leave the establishment of socialism to the will of the legislature. म्हणजे आपल्याला राज्य समाज आणायचा आहे, समता आणायची आहे, आर्थिक समता आणायची आहे किंवा मानवी अधिकारांचं उल्लंघन होऊ नये त्यासाठी तरतुदी करायची आहे. आणि तरतुदी करीत असताना काय करावं लागेल की जे लेजिस्लेचर म्हणजे जे म्हणजे जे संसद आहे, आपल्या देशाची संसद आहे, या संसदेच्या ते अवलंबून असता कामा नये किंवा आधीच असता कामा नये, तर त्याची तरतूद ही घटनेमध्ये झाली पाहिजे. हे मत बाबासाहेब म्हणणं. म्हणजे त्याची तरतूद जी आहे राज्य समाजवादाची, म्हणजे समाजवादाचे तत्त्वज्ञान आहे, जी मूल्य आहे किंवा जे प्रिन्सिपल्स आहे ते आपल्या राज्यघटनेमध्ये असले पाहिजे. आणि ती राज्यघटना कशी असली, परमनंट असली पाहिजे. म्हणजे जे लेजिस्लेचर आहे म्हणजे संसद आहे, या संसदेमध्ये ज्याचं बहुमत आहे त्याच्या मतावर असता कामा नये, अशा प्रकारचं मत बाबासाहेबांनी मांडलेलं आहे. आणि मग त्या दृष्टिकोनातून आपल्या असं लक्षात येतं की बाबासाहेब आंबेडकरांनी राज्य समाजवादाची संकल्पना मांडलेली आहे, ही फार वेगळ्या पद्धतीने मांडलेली आहे. कम्युनिझम काय म्हणतं? कम्युनिझम असं म्हणतं की तुम्हाला जर समाजवाद आणायचं असेल तर साम्यवादाशिवाय पर्याय नाही. पण कशाची तोडजोड करावं लागते? लोकशाहीची तोडजोड. लोकशाही नको, म्हणजे तुम्हाला जर साम्यवाद पाहिजे असेल मग हुकुमशाही तुम्हाला स्वीकारावी लागते. आणि नकार कशाला? लोकशाहीला. म्हणून बाबासाहेब असं म्हणतात आम्हाला लोकशाही हवी आणि समाजवादसुद्धा हवा. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं तत्त्वज्ञान कसं आहे की त्यांची विचारसरणी नेमकी काय हे लक्षात येतं की एकीकडे आम्हाला समाजवाद हवा पण त्याचबरोबर आम्हाला हुकुमशाही नको, आम्हाला लोकशाही हवी. आणि लोकशाही आणि साम्यवाद याचं सुंदर मिश्रण जर कशामध्ये असेल तर स्टेट्स अँड मायनॉरिटीमध्ये आहे. बाबासाहेबांची प्रस्तावित जी संविधान ते तयार केलेलं होतं आणि ते संविधान बाबासाहेबांनी 15 मार्च 1947ला संविधान सभेला अर्पण केलेलं होतं, 15 मार्च 1947ला. आणि म्हणून त्या दृष्टीनं ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. आणि म्हणून बाबासाहेब असं म्हणतात
की सांसदीय म्हणजे त्यामध्ये बाबासाहेब असं म्हणतात की खंड 4 क्लास 4 मध्ये बाबासाहेब असं म्हणतात की संसदीय लोकशाही रद्द न करता समाजवादाची स्थापना करायची असेल तर लोकशाहीच्या इच्छेवर न सोपवता राज्य समाजवाद प्रस्थापित करण्याचा एकच प्रभावी प्रयत्न आणि तो म्हणजे घटनेमध्येच तो इन्क्लूड असावा, घटनेमध्येच ती तत्त्व असावी, अशा प्रकारचं मत बाबासाहेबांनी मांडलं. आणि तेव्हा हे जर असेल, आपण बघा की भारत स्वतंत्र झाल्यानंतर पंचवार्षिक योजना सुरू केल्या. कशासाठी? तर भारताचा विकास व्हावा. या पंचवार्षिक योजना अनेक म्हणजे अपयशी ठरल्यात. म्हणजे एकीकडे भारताने प्लॅन इकॉनॉमी स्वीकारली, नियोजित अर्थव्यवस्था स्वीकारलं, पण ती अयशस्वी झाली. याचं कारण असं की आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणात होती. आणि म्हणून बाबासाहेब असं म्हणाले की जमिनीचं राष्ट्रीकरण, त्याचबरोबर उद्योगधंद्याचं राष्ट्रीकरण, विम्याचं राष्ट्रीकरण, विमा पॉलिसीच्या बाबासाहेबांचं स्वतंत्र मत आहे. ते म्हणतात त्याचं विम्याचं राष्ट्रीकरण व्हायला पाहिजे. आणि इतकंच नाही, शिक्षणाचं सुद्धा राष्ट्रीकरण व्हायला पाहिजे. कारण हे जर राष्ट्रीकरण झालं नाही तर या देशातील लोकांना न्याय मिळणार नाही. आणि ज्या लोकशाहीमध्ये न्याय मिळत नाही ती लोकशाही लोक जास्त दिवस टिकू देणार नाही. आणि म्हणून लोकशाही जर टिकवायची असेल तर सर्वसामान्य जो माणसं आहेत, जे लोक आहेत, त्या लोकांच्या मूलभूत ज्या गरजा आहेत त्या गरजा पूर्ण केल्या पाहिजे. आणि त्या मूलभूत गरजा पूर्ण करायच्या असतील तर राज्य समाजवादाशिवाय पर्याय नाही. ही बाब बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत परखडपणे स्पष्टपणे मांडल्याचं दिसतं. आणि म्हणून आपल्याला लक्षात येतं की राज्य समाजवाद ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना आपल्या घटनेमध्ये तर त्याची तरतूद असली पाहिजे. म्हणजे पण बाबासाहेबांची अपेक्षित होते, म्हणजे स्टेटच्या मॅनिटीमध्ये बाबासाहेबांना जे अपेक्षित होतं किंवा जे अभिप्रेत होतं ते मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला, तर ते मांडलं. परंतु स्वतंत्र भारताची जी राज्यघटना तयार झाली त्यामध्ये त्या सर्वच गोष्टी बाबासाहेबांना मांडणं शक्य झाल्या नाही. ते जर शक्य असतं तर राज्य समाज तिथे आला असता, पण ते शक्य झालं नाही. तरी सुद्धा जे चांगलं मांडता येते ते मांडण्याचा बाबासाहेब प्रयत्न केला. आणि म्हणून आपल्या लक्षात येतं की आज आपल्या देशामध्ये जी विषमता दिसते, म्हणजे खरं म्हणजे म्हणजे अनेक ठिकाणी डायव्हर्सिटी आहे. म्हणजे लोकसंख्या, धर्म, वंश, अनेक बाबतीमध्ये डायव्हर्सिटी आहे. या डायव्हर्सिटीमध्ये सुद्धा आपलं ऐक्य आपण टिकून राहू शकतो. परंतु त्याच संदर्भात जी आर्थिक म्हणजे आर्थिक जीवन जे आहे, आर्थिक जीवनामध्ये सुद्धा समता असली पाहिजे. खूप समता नसेल, सर्वच लोकांना घर मिळणार नाही, म्हणजे सर्वच लोकांना चांगले बंगले, चांगलं घर मिळणार नाही, पण प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे. बस प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे. प्रत्येकाला म्हणजे उघड्यावर तर राहतं का, प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे. किमान ही गरज पूर्ण झाली पाहिजे. आणि म्हणून आर्थिक लोकशाही जी आहे, म्हणजे बाबासाहेबांनी केवळ लोकशाही मांडली नाही, इकडे सोशल डेमोक्रेसी मांडली आणि त्याचबरोबर इकॉनॉमिक डेमोक्रेसीसुद्धा मांडलेली आहे. आणि म्हणजे सोशल डेमोक्रेसी प्लस इकॉनॉमिक डेमोक्रेसी याचा सुंदर मेळ त्यांनी बाबासाहेबांनी आपल्या प्रस्तावित राज्यघटनेमध्ये मांडलेला आहे. आणि बाबासाहेबांची संकल्पना अतिशय म्हणजे ज्याला युनिक अशा प्रकारची संकल्पना होती की म्हणजे आम्हाला साम्यवादाकडे जायची गरज नाही, पण त्यामधली जी समाजवाद जो आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे, तो आम्ही स्वीकारतो, परंतु त्यासाठी हुकूमशाही आम्हाला नको आहे. आणि म्हणून बाबासाहेब असं म्हणतात म्हणजे साम्यवादाच्या संदर्भात की साम्यवादामुळे आमचे प्रश्न सुटणार नाही, अशा प्रकारची भूमिका बाबासाहेब आंबेडकरांनी परखडपणे घेतलेली होती. अनेक लोक मार्क्सवादी म्हणतात नाही, बाबासाहेब आंबेडकर म्हणजे साम्यवादाची मेळ घालणारे किंवा साम्यवाद मार्क्स आणि आंबेडकर यांची बेरीज केली पाहिजे तरच आपण म्हणजे टिकून राहू, अशा प्रकारे जे सांगितलं ते आपलं म्हणजे आपली म्हणजे बुद्धिभ्रम निर्माण करतात. मार्क्सवाद वेगळा आहे. मार्क्सवाद बाबासाहेबांच्या विचाराशी मेळ म्हणजे या दोन्ही विचार मेळ बसू शकत नाही आणि त्या दृष्टीनं विचार करणं आवश्यक आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांची राज्य समाजाची संकल्पना आहे, या संकल्पनेमध्ये म्हणजे सोशल डेमोक्रेसी आणि इकॉनॉमिक डेमोक्रेसी या दोन्ही गोष्टी यामध्ये आहेत. आणि त्या दृष्टीनं बाबासाहेबांनी म्हणजे बाबासाहेबांना अभिप्रेत अशा प्रकारचा भारत घडवायचा होता, आधुनिक भारत घडवायचा होता. बाबासाहेबांनी अनेक गोष्टींची तरतूद केलेली होती.
आणि म्हणून बाबासाहेबांना समजून घ्यायचं असेल तर त्यांच्या साहित्यामध्ये, त्यांच्या लेखनामध्ये, त्यांच्या विचारामध्ये खरा अखंड बाबासाहेब आंबेडकर, खरा म्हणजे एक बाबासाहेब आपल्याला त्या साहित्यामध्ये मिळतं. आणि म्हणून अनेक म्हणजे फूट नावाचा एक विचारवंत इंग्लंडमधला, तो असं म्हणाला की काही काळानंतर नेहरू गांधीला लोक विसरून जातील. फूटचं वाक्य आहे. मला वाटतं ते आधी तिथे इंग्लंडचे प्रधानमंत्री सुद्धा तसं म्हणतात की गांधी, नेहरू हे समकालीन जे काही अनेक नेते विसरले जातील, परंतु डॉक्टर आंबेडकराला मात्र भारत विसरणार नाही, अशा प्रकारे त्यांचं विधान आहे. आणि विधान कसं कधीचं आहे? 1956चं विधान आहे. लक्षात, 1956चं विधान आहे. आज 50 वर्ष झालेली आहेत. आणि त्या पुढचं ते विधान आजसुद्धा खरं ठरतं, प्रासंगिक आहे असं आपल्याला लक्षात येतं. आणि म्हणून बाबासाहेबांचा विषय समजून घेताना अशा प्रकारची वैचारिक बैठक होणं, वैचारिक चर्चा होणं आवश्यक आहे. आणि तरच आम्ही खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना समजून घेऊ शकतो. बाबासाहेब की जय म्हटल्यानंतर बाबासाहेब जय होणार नाही. बाबासाहेबांचा विचार खऱ्या अर्थानं आम्ही समजून घेऊन तो आम्ही कृतीत आणण्याचा प्रयत्न जर केला तरच खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांचा राज्य समाजवाद आपण अंमलात आणू शकू. किंवा बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला भारत, बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली संविधान आणि त्याची अंमलबजावणी होऊ शकेल असं वाटतं. त्या दृष्टीनं अशा प्रकारची चर्चासत्र या